एक नॅशनल मॉन्युमेंट, नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत व्हावं आणि अरबी मुंबईत देखील या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो. त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं, त्याचं भूमिपूजन झालं. कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा इकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास 48 एकर आहे. किती? 48. आणि ती त्या जागेत व्हावं. एखाद्या राज्यपालाला राहायला जागा लागते तरी किती? 48 एकर म्हणजे काय थोडी जागा नाही. आणि अरबी समुद्राला लागूनच त्या ठिकाणी व्हावं याची सुद्धा संदर्भात मी दोघांशी, अमित शहाजींची आणि देवेंद्रजींची बोललो. त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी. हा एक लक्षात घ्या. वाघ्या मला एक समजत नाही, रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्यात म्हणजे कुत्र्याची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा येते? मग ते सगळे पैसे मला सांगा. इंदोरचे होळकर असतील, बडोद्याचे गायकवाड असतील, त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे असतील, नागपूरचे भोसले असतील, ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती, चिफ्टन्स होती. कालांतराने काय झालं, काय तो भाग वेगळा आहे म्हणजे वस्तुस्थिती नाकारता येत नाही ना. ब्रिटिशांबरोबर त्यांनी ब्रिटिशांना ज्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी का काम करताय, तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य देतो. ही ब्रिटिश होते कोण? हा देश आपला आहे. त्यांनी त्यांना सांगितलं. ते एवढं मग आधीन झाले की महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊ नये म्हणून त्यांच्या समाधी करता देण्यात आले ते महाराजांच्या. हे केलं. कुठला वाघ आहे त्याचं? ते कुत्र बघा, इथलं तरी लांब एवढं लांब कानाचं कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठं? हे सगळी ब्रिटिशरचे कुत्रे होते ना, आधी आली हीच कुत्री ब्रिटिशर. हा फेकून टाका, कशाला विचारायचं कौतुक जास्त हवं आहे. आता उद्या काय त्याचं दणकाने टाकून द्यायचं एवढं काही विचार करायचं.